जास्त विचार केला की माझ्यासोबत हे असं होऊन बसतं. इकडं आमच्या मायलेकाचं चालू होतं द्राक्षे खायचं आणि तेवढ्यामध्ये ना पालखी आली आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं मोबाईल घेऊन जायचा व्हिडिओ वगैरे घ्यायला. नंतर घरामध्ये आले तर हे असं गहू आमच्या घरात पांगवून ठेवलेला आहे तो, कारण हार्वेस्टरने काढला होता आणि पोते लगेच भरता येत नाहीत म्हटले वाळवून किंवा व्यवस्थित चाळून गाळून ठेवता येईल म्हणून. आणि आता जायचं म्हटलं का नाही की साईडला सरकूनच जावं लागतं पुढे जायचं म्हटलं तर. इकडं माझ्या कपड्यांच्या घड्या घालायचं चालू होतं आणि देवांशचं माझं काम जास्त करायचं चालू होतं. तो तसंच करतो. कपड्यावरच्या घड्या वगैरे घातल्या आणि नंतर संध्याकाळून काम आवरून मी स्वयंपाकाला लागले. कधी कधी असं होतं आपण विचार करतो एक आणि होऊन बसतं एक. मला आज चिकुल्या बनवायच्या होत्या विचार केला म्हणून कणिक मळली आणि डाळ लावली आणि काय 2 भाकरी आणि भाजीच बनवली. नंतर संध्याकाळी आप्पांना जेवण वगैरे झाल्यानंतर चहा प्यायची सवय आहे म्हणून चहा वगैरे त्यांना दिला. देवांशूचा खाऊ वगैरे रेडी केला. आज माझं सुद्धा डोकं खूप जास्त दुखत होतं. 2 टाइम देवांशूचे कपडे धुतले ना की असे थोडे ओले राहतात म्हणून 4 वाजताचे कपडे थोडेसे ओले होते म्हणून घरात वाळू घातले आणि जाऊन दुकानला पहिल्यांदा एक टॅबलेट आणि देवांशूसाठी बिस्किट घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा फेस वॉश केला आणि नंतर स्किन केअर वगैरे करून घेतलं आणि पहिल्यांदा तर टॅबलेट घेतली. माझ्यासोबत असंच होतं, जास्त विचार केला एखादी गोष्ट मनात घर करून बसली की मग नंतर माझं डोकं दुखायला लागतं आणि ते लवकर डोक्यातून जात नाही. तर आज असं झालं होतं की कधी देवांशूला आता खाऊ घालते झोपवते आणि मग नंतर मी झोपते. चला आज इथेच एंड करते, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या.